काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी नागपुरात बोलताना सत्ताधारी महायुती सरकारवर जोरदार निशाणा साधलाय। उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याला मिळणारा जनतेचा प्रतिसाद पाहून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पुण्यात पुन्हा जोमाने उभारेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। तसेच पक्ष बदलणाऱ्यांनी राजीनामा देऊन पुन्हा निवडून यावे असे आव्हान देत सध्याच्या फोडाफोडीच्या राजकारणामुळे लोकशाही धोक्यात आल्याची खंत त्यांनी व्यक्त केली। स्वतःच्या पक्षांतराच्या अफवांचा कडक शब्दात निषेध करत संकटाच्या काळात पक्षासोबत खंबीरपणे उभे राहण्याची भूमिका त्यांनी मांडली। आरटीओ विभागातील कथित वसुली आणि भ्रष्टाचारावर बोलताना त्यांनी विदर्भातील अधिकाऱ्यांना जाणीवपूर्वक टार्गेट केले जात असल्याचा आरोप केला आणि या घोटाळ्याचे धागेदोरे मंत्रालयापर्यंत असून याचे सर्व पुरावे विधानसभेत मांडणार असल्याचे जाहीर केले। चुकीच्या लोकांची साथ धरायची कधीच वेळ येत नाही अशा प्रकारचे हे स्टेटस आहे। म्हणजे कालच्या प्रवासानंतर शिंदेसोबत असं आहे, हा हात एकामेका धरून राहू, पण लोकात चर्चा मात्र हा हात नावापुरताच आहे अशी चर्चा आहे। हा हात एकमेकाचा सेकंड म्हणून धरला की एकमेकाचा हात दाबायसाठी धरला हे येणाऱ्या काळात दिसेल। त्यामुळे कोणाची साथ कोणाला आहे आम्हाला आनंद आहे। आपल्याला दोन जर ते सगळे एकत्र राहून जर करतील तर आम्हाला दुखवण्याचं काही कारण नाही। असंच नांदा सौख्य भरे आणि महाराष्ट्राची भरभराट हो यासाठी मिळून काम करावं अशी जनतेची इच्छा आहे। कालच्या विमान प्रवासाच्या चर्चेनंतर आणि इतर काही घडामोडीनंतर हे असं कदाचित त्यामुळे काही चर्चा झाली यांना वाटत असेल, पण असं आहे की एकनाथ शिंदे हाही माणूस आला जिगरीत माणूस आहे ना, त्यामध्ये काही लपून नाही। एवढी माणसं पुरत आहे, घेऊन जातो आहे। आता कोणी म्हणतात पैशानी, यार पैशानी माणसं किती जातील, पण माणूस इमान का विकतो हाही प्रश्न आहे ना। इमान विकण्यापर्यंत माणसाची मानसिकता का ढासळते हा मोठा विषय आहे। त्यामुळं मला तरी असं वाटतं की या ऑपरेशन मध्ये मुख्यमंत्री होते की नाही हे आता मला माहित नाही, पण ही जर चर्चा दोघांमध्ये फ्लाईट मध्ये झाली आणि त्यावरून जर स्टेटस आलं असेल तर काही ना काही मनामध्ये अशा प्रकारचे विचार आले असावेत। पण एक नक्की की आता तरी महाराष्ट्रातलं राजकारण जरी एकत्र दिसत असेल तरी ते एकत्र नाही हे अनेक गोष्टीवरून दिसून आलेलं आहे। काल परवा नाशिकची जागा जी पाडली गेली, पाडणारे कोण होते? भाजपचीच लोक होती। त्यामुळे मनात त्यांच्या खतखत आहेच एकनाथजी शिंदे साहेबांच्या। त्यामुळे फडणवीस साहेब आणि शिंदे साहेबांचा हात हातात आहे, पण हृदयाला हृदय मिळतो का हे पाहावं लागेल भविष्यात। राजकारण